आता भांडी तर सगळी घासून झाली होती बघा, अगदी स्वच्छ सगळी चकचकीत भांडी घासून ठेवलेली. आणि जे काय आपलं डबं वगैरे होते ना ते सगळी घासली. आणि आपल्या इकडं ना दूध गरम करायला ठेवलं होतं मी शेगडीवरती. आणि पाणी सुटलं होतं बघा, म्हणलं तर चला पाणी पण भरून घेऊया. तर प्यायची भांडी घासून वगैरे भरायला घेतली. आणि जे काही भांडी होती ना रिकामी बघा ती भरून घेतलं, कारण सकाळी सोपं पडतं. आणि पाणी भरते का नाही तोपर्यंत माझ्या बहिणीचा फोन आला. आता तिचा फोन ऐकून अचानक मला इतका धक्का बसला ना, तर पुढं सांगतेच तुम्हाला, तर व्हिडिओ नक्की बघा. इतका डेंजर धक्का बसला होता अचानक. आता संध्याकाळच्या ना 6:30 वाजल्या होत्या. हे जी व्हिडिओ आहे बघा 2-3 दिवसाची व्हिडिओ ना एकत्र असणार. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? श्री स्वामी समर्थ. आता सकाळी सकाळीच ना आपलं छानसं वातावरण झालं होतं बघा. आता सकाळी सकाळी ना एक दळण वगैरे आलं होतं दळायचं. आणि आता एवढा मोठा ना पसारा पडला होता बघा दारात. तर पसाऱ्याकडे काही कोणी जाऊ नका बरं का. भरपूर असा पसारा करायचा होता. आता माहीत नाही कधी वेळ भेटतो ते व्यवस्थित करायला. तर ते पण नाही एक एक दिवस ना असं थोडं थोडं करून ते पण सगळं मला जिथल्या तिथं म्हणजे की व्यवस्थित करून घ्यायचं. त्याच्यानंतर ना आता स्वयंपाक बनवायला घेतला बघा. त्या दिवशी मी पापड कुरवड्या बनवलेल्या ना ती काय तळल्या नव्हत्या, तर आज मला तळून बघूया. तर आज ना मला सकाळी सकाळी मस्त आमरस चपातीचा रस आमरस पुरीचा बेत बनवायचा होता. पण असं झालं की करायला घेतलं एक आणि झालं एक. तर मला आज पुरी बनवायची होती, पण आता काही पुरी बनवणं झालं नाही म्हणून आज चपात्याच बनवायच्या त्या. तर त्या दिवशी जी कुरवडी बनवलेली बघा मी, अगदी पांढरी शुभ्र आपली मस्त कुरवडी झालेली, अगदी खायलासुद्धा एकदम टेस्ट बघा आपलं. अगदी छान असं बनवलेली ते, म्हणलं चला आज तळून बघूया. आणि त्याच्यासोबत ना मस्त थोडी लावण्यासाठी मी भजी वगैरे बनवलेलं. तर इकडं आपलं पीठ वगैरे मळून ठेवलं. आताच कसं झालं होतं माहिती आहे का, एकदा पीठ मळलं ते लगेच संपून गेलं, तर अगदी 3-4 चपात्यात मी पीठ मळलं होतं. आणि परत एकदा मळावं लागलं मला. आणि जाता उपटायला एक मामा आले होते बघा, आता त्यांचा पण स्वयंपाक बनवायचा होता. मग मला परत एकदा पीठ मळावं लागलं. मग काय, असं म्हणलं परत एकदा पीठ मळून ना चपात्या लाटायला घेतल्या. आणि त्या दिवशी अक्षूचा बड्डे होता ना, त्या दिवशी तिच्या मैत्रिणीनं बघा असं तिला ना कॅडबरीचं गिफ्ट दिलं होतं. तर ते 2 दिवस फ्रीजमध्ये राहिलं होतं. मग काय तिनं आज खायला घेतलं. तर माऊलीला अर्धी आणि तिला अर्धी ना असं कट करून खायचं होतं. दोघांचं चाललं होतं की आपण अर्धी अर्धी खाऊया. आणि त्याच्यानंतर तिला त्या दिवशी आम्ही पंजन आणलं होतं बघा. ती भरपूर असं मोठं होत होतं. मी तिला गिफ्ट म्हणून मस्त छोटंसं नाजूक पंजन आणलं होतं. परत आता ते मला रिटर्न करावं लागलं आणि रिटर्न करायला निघालो. आणि संध्याकाळी का नाही माऊलीच्या पप्पांनी असं भेळ आणली होती बघा. आणि भरपूर असं आज आमच्याकडचा ना सोमवारचा बाजार असतो, तर भरपूर असे वडापाव आणले ते मस्त गरमागरम. आणि आपलं थोडीशी ना भाजीपाला वगैरे आणलं होतं. हे बघा थोडीशी मंडई वगैरे आणली होती. आणि इकडं माझं ना मसाले भात बनवायचं चालू होतं. तर हे बघा असं अगदी छोटंसं, तर त्याच पद्धतीचं पण अगदी छोटंसं पंजन आणलं, थोडंसं छोटं आणलं. तर हे बघा अशा पद्धतीचं ना नाजूक वगैरे पंजन आणलं, जसं की तिच्या आवडीचं म्हणजे तिच्याच मनाने. आता दुसऱ्या वेळेस पंजन आणताना बघा तिलाच नेलं होतं सोबत. आणि संध्याकाळी का नाही संध्याकाळी का नाही आज 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 ना मला अचानक एक ब्लाऊज आला होता. मग काय ते लगेच कट करून घेतला. आणि आता लगेच द्यायचा होता बरं का. त्या ताईंचं म्हणणं होतं की पैसे अगोदर घ्या पण ब्लाऊज लगेच द्या, असं म्हणणं होतं. मग असं म्हणलं एखाद्या वेळेस नडल्यावर पण द्यावं लागतं, आपलं पण काम असतं. तरी सगळे कामं तर करावंच लागतात, म्हणलं चालायचं. तर हे बघा भरपूर असा अंधार पडला होता, सॉरी दिवस मावळायला लागला होता. आणि भरपूर असं काम पडलं होतं. पण आणि आज ना बापूंनी गवत आणलं होतं बघा. आता 4-5 दिवस झालं गवताला पण ब्रेकच चालू आहे. जसं माझ्या आजारी पडल्यापासून ना ब्रेकच चालू आहे. तर 2-3 दळणं आली होती. मग काय ते लगेच दळायला घेतली. बरं दळण आणि स्वयंपाक हे दोन्ही संघच होते ना. तर आता संध्याकाळचे ना 7 वाजले होते. इकडं ना 7 वाजले होते. आणि तिला पंजन आणताना बघा एक ड्रेस पण आणला होता. तर हे बघा असं दररोज म्हणजे की डेली यूजसाठी तिला ड्रेस आणला होता. तर कसा आवडता नक्की सांगा. तर हे ड्रेस ना हेच सुद्धा तिच्याच आवडीचा ड्रेस घेतलेला आहे आणि तिच्याच पसंतीनं. हे बघा अगदी मऊ सुती कपडा होता. तर एकदम खूप छान असा कपडा होता बघा. आणि तिला असं टोचणार वगैरे अजिबात आवडत नाही. आणि संध्याकाळची का नाही दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तर आज गुरुवार असल्यामुळं का नाही लवकरच स्वयंपाक बनवायचा होता मला. दिवाबत्ती वगैरे करून घेतली. सकाळीच ना हे आपले जास्वंदीचे फुलं वगैरे भेटलेली बघा. तर अगदी थोड्याशा कळ्या होत्या. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला, शेंगा भाजल्या होत्या. आणि आज आत्यांनी पण शेंगा भाजल्या आणि मी पण शेंगा भाजल्या. आणि स्वयंपाक बनवून झाला की लगेच मी जेवायला बसलो. असं बघा दररोजचं ना असं आमचं म्हणजे की असं जे एकत्र जेवायचं चालू असते. आणि आज ना आत्यांनी चिवडा बनवला होता थोडासा, म्हणलं बघूया तर तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर मी बनवलेली मस्त ज्वारीच्या भाकरी आणि भाजी.
आणि आमचं असं ना दररोज संध्याकाळच्या जेवणाचा बेत असतो बघा. तर आज माऊली लवकरच जेवून झोपला होता आणि नंतर शुभ सकाळ सगळ्यांना. तर दुसऱ्या दिवशी बघा सकाळी सकाळी ना मला वेफर्स बनवायचं होतं. तर एक आठवडा झालं बघा माऊलीच्या पप्पांनी बटाटे आणून ठेवले होते आणि ते बटाटे ना असं 1 तास 2 तास मी पाण्यामध्ये ठेवले आणि आता म्हणलं चला त्याचे साल काढून घेऊया, नंतर ना चकल्या पाडूया. तर आपल्या सगळ्या एक एक करून सगळ्या बटाट्याची असं मला साल काढून घ्यायचे. तर सकाळी सकाळी ना सगळी कामावरून सकाळी सकाळी बनवायला घेतलं ना तर बरं पडतं आपलं. अजून मला शेवया वगैरे बनवायच्यात आणि आपल्या ना असं मध्यम आकाराचे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा मध्यम आकाराच्या ना आपल्या चकल्या पाडून घेतल्या आणि थोडंसं कोमट पाणी करून लगे त्याच्यामध्ये ना असं वाफ काढून घ्यायची होती. म्हणून थोडंसं मीठ टाकलं आणि हे जे चकले आहेत बघा मला तुरटीच्या पाण्यामध्ये ना 2 वेळेस मी धुवून घेतलं होतं. स्वच्छ तुरटी टाकून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून असं एक म्हणलं चला एक 10 ते 15 मिनटं ना छान वाफ काढून घेऊया. वाजलीत बघा सकाळचे 10:30 पावणे 11. इकडं आपलं गहू आणि गरा आलेला आहे मिक्स दोन्ही शेवया बनवायला. तर वजन वगैरे करून घेतलं. तर इकडं आपलं गरा आणि गहू असा दोन्ही मिक्स आलेले आणि इकडं पण तसं झालेलं आहे. तर इकडं गरा आणि गहू दोन्ही मिक्स आणि आता हे गहू म्हटलं तर आता माझ्याकडे आले दळायला. तर मी दळून ना ह्याला हे करायला ना शेवया शेळी आपल्या लवकरच सावलीला बांधते. तर भरपूर असा उन्हाचा कडाका होते. 9:30 पावणे 10 वाजले की उन्हाचा कडाका होते. तर कपडे वगैरे आवरून घेतली आणि भांडी घासली आपल्या अक्षुनी. अजून घरात ना घरं वगैरे दोन्ही पुसून घ्यायच्या. तर सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली. आज माझा उपवास आहे गुरुवार असल्यामुळं का नाही सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे आवरून घेतलेली मी आणि घर वगैरे पुसायचे. इतका पसारा झाला ना दररोज उठसूट शेवया बनवायचं आणि 4-5 दिवस तर गिरण बंदच होती. आता एकदाच जोडून घेतली. तर रात्री पण भरपूर असे दळणं आले होते. 8-8:30 वाजले होते मला. आपलं शेळीला इतकं ऊन लागत होतं बाहेर. अक्षरशः शेळी 4-5 दिवस काही सुद्धा खात नव्हती, इतकी आजारी पडली होती. तर चला आता काल ना बापूंनी गवत आणले. आता एक आठवडा झालं गवताला ब्रेकच आहे माझा आणि तब्येत पण बरी नव्हती माझी. तर बघा अजिबात तब्येत बरी नव्हती माझी पण आणि हे सुद्धा मला तर व्यवस्थित करून घ्यायचं. एक एक कामं ना सगळे एक करून कामं करून घ्यायची ती. आता वेफरचं सगळं झाले होते बघा बनवून, पण जसं वाळू घातलेला तसं थोडीशी सावली येत होती. अगदी पांढरं शुभ्र आपलं वेफरचं झालं होतं. तर असं आता थोडं का होईना ऊन येईल परत आणि शेवया वेफर्स होते की नाही तोपर्यंत आपल्या शेवया बनवायला घेतल्या. आता हे तर शेवयाचं ना दररोजच काम चालू आहे बघा. आता अजून 1 महिन्यानं हे असंच चालणार आहे. तर शेवया बनवायला घेतल्या. आता शेवया तर एवढे छान झाले होते का नाही, अगदी पांढरे शुभ्र झाल्या होत्या. जसं की नुसता गहू पण नव्हता आणि नुसता गरा पण नव्हता, दोन्ही मिक्स होतं. आणि त्या दिवशी ना माऊलीच्या पप्पांनी मंडई आणली होती बघा. त्या दिवशी घेवड्याची शेंग आणि गवारी शेंग ते निवडायचं राहिलं होतं, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तसं ते आज निवडायला घेतलं आणि शेवया बघा किती छान अगदी पांढऱ्या शुभ्र वाटत होत्या. अगदी मस्त वाटत ते शेवया. आता ना दुपारचे बघा 2:30 पावणे 3 वाजली आहेत आणि आपल्या अक्षुने ना मस्त भगर बनवलेली. तर माझं गवारची शेंगा आणि घेवड्याची शेंगा निवडायला चालू होतं. तर शेवया बनवून झाल्या. आज माझा गुरुवार असल्यामुळे का नाही मस्त आपल्या अक्षुने माझं होते ना तोपर्यंत मस्त अशी भगर बनवलेली आणि सोबत मस्त आंब्याची कैरी सॉरी आंबा पिकलेला. तर या मस्त फराळ करायला. मग शेंगा निवडायच्या म्हटलं तर ते ठेवून दिलं तशाच. तर भूक लागलेली ना, आता दुपार झाली 2:30 पावणे 3 वाजलेले. म्हणलं चला अगोदर ना भगर खायचं चालू आहे आमचं. माऊलीचं म्हणलं तर आज माऊली ना बाहेरच खेळतो, त्याला आज पवायला जायचं आहे. तर या सगळे मस्त भगर खायला तर बनवून झाल्या होत्या कशा बनवल्या होत्या आणि आज भरपूर सारं आपल्या अक्षुने का नाही असं डबे वगैरे सगळं घासायला काढले आणि माझं चाललं होतं आज काढायचं उद्या काढायचं असं चाललं होतं माझं. तर अक्षुने आपल्या काढले. शेवया बनवल्या, परत अजून आणत्या तेवढ्या बनवून घेतल्या, परत तिकडे घर आणल्या. सकाळी माऊलीच्या पप्पांनी अजून उद्याच्याला मला शेवयाच बनवायच्यात आणि आपलं घर सगळं ना पसार झाले. दररोज गेलं तरी काय कमीच पडतंय. तर परत एकदा आपल्या अक्षुने ना सगळं जसं की मी जशी करते ना तसंच ती पण काम करत असते. माझं बघून ना सगळे डबं वगैरे काढले तर घासायला आणि तिचं म्हणणं होतं की मम्मी आपण हे करूया. तर हे काल परवा ना 2-3 डबं मी घासलं होतं. तर हे नुसतं पुसून ठेवायचं हे 2-3 डबं आणि आपला गॅस वगैरे घासून ठेवायचं. इतकं सकाळपासून ना हे कर ते करला माझं असं काम चाललं होतं. पण दिवसभर ना शेवयातच दिवस गेला, कसा दिवस जातो ही कामात ना काय कळतच नाही. आणि इकडच्या पण घरात ना तेवढाच पसारा पडलेला आहे. तर बघू आता पसारा आवरून झालं ना
आणि माझं शेळ्यांचं झाडून वगैरे झालं. तर 5 वाजलेत बघा. शेवया झाल्या, शेळ्यांचं झाडून वगैरे काढलं आपलं शेळीचं. अजून हे एक राहिले मला हे एक ना, इथे एक सिमेंट लावून घ्यायचं थोडंसं डस्ट आणि सिमेंट. ते एक सांगितले माऊलीश पप्पांनी मला, हे एक काम सांगितले. एक काम करस तर एक काम वाढून बसतंय. असं चालायचं, काम तर केलं पाहिजे. आणि आता भांडे वगैरे पडलेत घासायचे, ते घासून घेऊया. तोपर्यंत दळणं येते आणि येतच ना वेळ निघून जातो. परत ते झालं की लगेच आपलं संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे ते अजून चालू असते. आणि तास दीड तास काही काम होत नाही, तेवढ्या 6:30 पावणे 7 वाजत येते. तोपर्यंत स्वयंपाकाचा आपलं टायमिंग होतो आहे. आणि मी त्या दिवशी आईकडे गेले होते बघा यात्रेला. तर त्या दिवशी येताना का नाही हे आपलं मस्त आपलं कप आणले होते. आणि हे तुमच्या सोबत शेअर करायचं राहून गेलं होतं बघा. असे मस्त ना कप आणले होते. कामं होते का नाही संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजता बघा. मला अचानक बहिणीचा फोन आला की माझ्या भावाच्या बायकोला अचानक देवाज्ञा झाली. तर बघा म्हणजे की त्यांचं काही दुखत वगैरे काही नव्हतं, अचानक त्यांना देवाज्ञा झालेली. तर गुरुवारी संध्याकाळी ना अचानक माझ्या बहिणीचा फोन आला होता. तर माझी कामं वगैरे दिवसभर ना कामं आवरायचं चालू होतं. तर तिचा फोन आला होता बघा मला 6:30 पावणे 7 वाजता. आणि माऊलीश पप्पा पण घर होते की तिला म्हणजे माझ्या चुलत भावाच्या म्हणजे आमच्या वहिनीला का नाही अटॅक आला होता. आणि त्या दुपारी त्यांना तसं झालं होतं, दवाखान्यात वगैरे नेलं होतं, पण त्यांच्या काही हाताला यश आलं नाही. त्यांचं पण शेवटी नशीब. तर त्यांच्या पहिल्याच अटॅकमध्ये ना ते गेल्या. तर मला बहिणीचा फोन आला होता. तर हे सगळं ऐकून बघा मला इतका धक्का बसला. आणि मागच्या 2 महिन्यात का नाही आमची इतकी गाठ भेट बसतं, बोलणं गप्पा गोष्टी झालं होतं. माझ्या एका चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न होतं बघा सोलापूरला. मी पाठीमागं व्हिडिओ टाकला होता. तर त्यांना का नाही त्या व्हिडिओमध्ये त्या लग्नात ना त्यांनी आम्ही इतकं एन्जॉय केलं बघा. फोटोज वगैरे काढला होता. व्हिडिओमध्ये सुद्धा माझ्या होते, मी दाखवते तुम्हाला. पुढं सांगतेच तुम्हाला म्हणजे की व्हिडिओ टाकते त्यांचा थोडा. तर बघा इतकं डेंजर वाटलं की नाही, इतकं टेन्शन आलं होतं, इतकं म्हणजे असं घाबरल्यासारखं धक्का बसला. तर एवढं चालता बोलता माणसाचं एका सेकंदाचं सुद्धा बघा भरोसा नाही. बापरे इतकं. आणि मला तिथून फोन आला ना असं असं झालं की धक्का बसला आणि काय सुद्धा करू वाटेना, असं कुठं सुद्धा मन लागेना. आणि तिथून ना मी कसं ते पोरांना बघा स्वयंपाक वगैरे काय सुद्धा बनवलं नाही. तर माऊलीश पप्पांनी ना त्यांना वाटत ही स्वयंपाक करते की नाही. तर माऊलीश पप्पांनी पोरांना भेळ आणि वडापाव आणून ठेवले होते. येताना आणले होते. मी त्यांना लगेच फोन करून सांगितलं की असं असं फोन आला आहे मला. तर मग काय करायचं. तर माझा पण गुरुवार होता बघा, मी नुसतं चहाच केला होता. तर बापरे असं कधीसुद्धा कुणाला फोन आहे. इतकं डेंजर झालं का नाही. मग आम्ही रात्रीच्या 12 वाजता इथून हल्लो. तर आमच्या इथूनच गाडी केली होती बघा. माऊलीश पप्पा मला सोडायला आले होते आईवडिलाच्या तिकडं. तर आम्ही सगळ्या बहिणी मिळून आई वडील सगळ्या बहिणी मिळून आम्ही गाडी करून इथून गेलो होतो. तर रात्री 12 वाजता इथून हल्लो होतो. तर आम्हाला म्हणजे की सकाळी ना ते 9 वाजता अंत्यसंस्कार करणार होते. तर आम्हाला तिने माझ्या भावाने एका चुलत भावाने मॅसेज टाकला होता. सगळ्यांना ग्रुपवरती टाकला होता मॅसेज. कारण आता बरेच लांबची भरपूर अशी लोक होते, म्हणजे पाहुणे वगैरे होते, त्यांना यायला वेळ लागणार ना. तर त्याच्यासाठी बघा आम्ही 12 वाजता हल्लो होतो इथून. तर आता आमच्या इथून बघा एक 200 किलोमीटर असेल, 200 सव्वा 200 किलोमीटर भरलं असेल आमच्या इथून. आणि आईच्या तिथून थोडंसं लांब पडतं आहे. मग इथून गेलं तर आम्ही आईच्या इथं मी रात्रीच्या 1:30 वाजता गेली. अक्षता माऊली दोघं पण झोपले होते. तर आत्यांना बापूंना सांगितलं आम्ही चाललो आहे म्हणून. मावशी पप्पा मला तिथं सोडायला आले. तिथून परत ना आम्ही तिकडून सगळ्या बहिणी मिळून गेलो होतो. आणि आम्हाला 7 वाजता फोन आला. तर इतक्या 7च्या नंतर बघा इतकं अंधारचं काही सुद्धा करता येत नाही, काही नाही. आणि लगेच काय हलता येत नाही. मग सगळे गेल्यावर तिथं ना आईच्या तिथं मी रात्रीच्या 1:30 वाजता गेले. तिथून आम्ही ना सकाळच्या 8:30 पावणे 9ला तिथं पोहोचलो. त्यावेळेस अजून त्यांची काही तयारी झाली नव्हती. तर आम्ही तिथून गेल्यानंतर बघा 1 तासाने ना अंत्यसंस्कार केलं. तर माझ्या सॉरी माझ्या भावाला ना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मुला तर आता दोघं पण ना दोघांचं पण लग्न करायचं होतं. आता भावाचा मुलगा जॉब करतो आहे. मुलीचं म्हणलं तर 21-22 वर्षाची असेल. तर तिची पण 15वी शाळा झालेली तिचं पण आता ना. दोघांचं बहीण भावाचं पण लग्न करायचं होतं. इतकं वाईट झालं बघा. आणि आणि ती मुलगी म्हणजे की ती वहिनी जी होते ती आमच्या आत्यांचीच मुलगी होती. आणि भावाची बायको म्हणजे चुलत भावाची बायको आणि चुलत आत्याची मुलगी होती. ती आमच्या वहिनीच होती पहिल्यापासून. जसं आम्ही जन्मलो तसं आम्हाला त्यांची ओळखच होती. आणि त्यावेळेस आता आम्ही लहान नव्हतो त्यावेळेस त्या भावाचं लग्न झालं होतं. आणि म्हणजे कसं जसं लहान आहे तसं आत्याची मुलगी मी कळत होतं. परत परत मग भावाचं लग्न झालं. इतकं डेंजर इतकं वाईट दिवस बघा. आणि इथं पण आमच्या पण तसंच एका ताईंचं झालं होतं सेम तसंच.
इतका बेकार दिवस गेलता ना त्या गुरुवारचा. आणि मला तर असं वाटतं की कधीच कोणाच्या नशिबात येऊ नये. आणि माझ्या तर ना पायाखालची अगदी जमिनी सरकल्यासारखं झालं, काय सुद्धा करू वाटत नव्हतं, इतकं हातपाय. आणि आधीच ना माझी तब्येत बरोबर नव्हती, इतकं हातपाय वगैरे गळत होतं ना. आणि माझ्या भावाच्या म्हणजे की आता लेकरांना पण आई पाहिजे, इतकं वाईट झालं ना बघा. आता लेकरांना तर आई पाहिजे, तर इतकं माझ्या भावाची मुलगी रडत होती. आता काही हे सांगायलाच नको, आता सांगण्यासारखी. त्यांना अचानक देवाज्ञा झाली, अचानक काय म्हणजे की काय नसताना सुद्धा त्यांना काय त्रास नव्हता, अचानक अटॅक आला बघा. आणि त्या मुलीला म्हणत होते की सोनू मला असं व्हायला लागले, सोनू मला तसं व्हायला लागले. तिनं जर तेवढं तिला जेवढं शक्य होईल ना तेवढं तिनं प्रयत्न केलं, म्हणजे शेजारची गाडी बोलवून दवाखान्यात नेलं तेवढं पण. आणि पुण्यामध्ये तर तुम्हाला सांगते इतकं ट्रॉफिक असते ना, भरपूर सारं ट्रॉफिक असते. आणि सारखं सारखं सिग्नल पडतंय, तर सिग्नल तोडून पण जाता येत नाही. तर सिग्नलमध्ये बघा एक 10-15-20 मिनटं त्याच्यातच गेलं, त्यावेळेस ते भरपूर वेळ होऊन गेला. आणि आमच्या वहिनींना काही म्हणजे असं वाचू शकलं नाही. जसं जसं ते गेटच्या दवाखान्याच्या गेटपर्यंत नेतात ना, तोपर्यंत त्यांनी असं माणूस टाकून दिली होती. आणि एवढी म्हणजे मुलीला पण माझं धाडसच म्हणावं लागलं, आई असं येड्यावानी करते, काय करावं काय नाही, तिला पण कळत नव्हतं. आणि माझा भाऊ पण घरी नव्हता आणि भावाचा मुलगा पण घरी नव्हता, दोघं पण ते कामावरतीच होते. इतकं बेकार झालं बघा, अचानक ना आमच्या वहिनीला देवाज्ञा झाली.